रोहित आर्यने सरकारने थकवलेल्या पैशांसाठी 2024 साली पुण्यात आंदोलन केलं होतं। त्या आंदोलनाचा व्हिडिओ सध्या साम टीव्हीच्या हाती लागलाय। माझी शाळा सुंदर शाळा अभियानाच्या कंत्राटाचे 2 कोटी रुपये थकले होते। यासाठी रोहितने आंदोलन केलं होतं। आपण पाहू शकतोय पुण्यात रोहितने 2024 साली आंदोलन केलं होतं आणि तरी देखील सरकारकडून कोणत्याही प्रकारे दाद मिळाली नाही, आपला परतावा मिळाला नाही। यासाठी त्याने हे आंदोलन केलं होतं आणि यानंतर देखील त्याने वारंवार पाठपुरावा करूनही आपल्याला आपले पैसे मिळाले नाहीत असा रोहितचा आरोप आहे। रोहित आर्य हे स्वच्छता मॉनिटर नावाचा त्यांचा एक कन्सेप्ट होता आणि आपली जी माझी शाळा सुंदर शाळामध्ये सुद्धा त्यांना काही काम देण्यात आलेलं होतं, परंतु त्या लोकांकडून त्यांनी डायरेक्ट पैसे घेतले अशा स्वरूपाचं त्यांच्याबद्दल डिपार्टमेंटचं मत होतं। तर हे जे मॅटर आहे ते त्यांनी डिपार्टमेंटशी बोलून सोडवलं पाहिजे, कारण शेवटी सरकारची काम करायची एक पद्धत असते आणि त्या चौकटीमध्येच सर्वांनी काम करायला लागतं। अशा तऱ्हेने कोणाला तरी ओलीस धरणं हे चुकीचं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।